भाजपचे सहयोगी आमदार शिवाजीराव पाटील आणि भाजपचे विशेष कार्यकारी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांच्यात शक्तीपीठ महामार्ग आंदोलनावरून संघर्ष उफाळलाय। या पार्श्वभूमीवर कुपेकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा सध्या रंगली आहे। तरी देखील कुपेकर यांच्या हालचालीमुळे चंदगडमधील राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 2019 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये सक्रिय राहून महायुतीसोबत काम केलं। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत चंदगड मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही। दरम्यान या सर्व घडामोडींमुळे चंदगड भाजपमधील अंतर्गत मतभेद आता आणखी गडद झाले असून पुढील काही दिवसात कुपेकर यांनी जर निर्णय घेतलास तर त्याचे राजकीय समीकरण काय असेल ते त्या काळातच ठरेल। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।